महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा दिवस 6 मार्च. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री स्वतः अर्थसंकल्प सादर करत असल्याने या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधान भवनात दाखल झालेत. विधान भवनात प्रवेश करण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यानंतर ते अर्थसंकल्प सादर करण्याकरिता विधानसभेत दाखल झालेत. या अर्थसंकल्पातून राज्यातील शेतकरी, उद्योग आणि सर्वसामान्य नागरिकांकरिता कोणत्या मोठ्या घोषणा होणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान विधान भवनात उपस्थिती असूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना, सवलती आणि विकास कामांना प्राधान्य दिले जाणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.